मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. आज मंगळवारी दिनांक 2 रोजी दुपारी 2-2:30 वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या चांडोली बुद्रुक बेलदत्तवाडी परिसरात अक्षरशः वादळी वाऱ्याने कहर केला. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने अनेक घरांचे बंगल्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आपण आता चांडोली जवळ बेलदत्तवाडी जवळ आहे. तेथे शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ. काय झालं, तुमचं नाव सांगा. माझं नाव जयसिंग महादेव थोरात. हा, वडिलांचं नाव महादेव मुरलीधर थोरात. किती वाजता झालं? दुपारी पाऊस ज्यावेळेस आला त्यावेळेस आज चक्री भैरू सारखं फिरलं, चक्रीवादळ सारखं आलं आणि पत्र उडून गेले. आणि मग शेजारी काय काय नुकसान झालं? पत्र उडून गेले, घरातील सगळं भिजले. अजून आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं काय नुकसान झाले? आजूबाजू शेतकऱ्यांचं बी भरपूर नुकसान झाले. हा का? पाऊस होता का नुसतं वादळ? पाऊस बी होता, वादळ बी होत, चक्रीवादळ होत. हा का? पाठीमाग कोणाचं नुकसान झालं म्हटले? पाठीमाग किसन गोविंद थोरात, सुरेश गोविंद थोरात आणि एकनाथ गोविंद थोरात, त्यांचे बी आमच्या असं समोरचे पत्र उडून गेले. किती वेळ पाऊस चालला होता? वादळ पाऊस थोडा वेळ होता, वादळ जास्त वेळ. हा काय? तासभर होते. अजून रस्त्यावरचं काय काय नुकसान झालं? रस्त्यावरचे पोल पडलेत, झाडं बी पडलेत. धन्यवाद साहेब. घटना किती वाजता घडली नेमकी? साधारण दुपारी 3-3:30च्या दरम्यान अतिशय प्रचंड वेगाने वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस या ठिकाणी झाला. साधारण बाकी परिसरात नाही, पण चांडोलीमध्ये नायरेमाळा असेल, काळेमाळा असेल आणि बेलदत्तवाडी, खडकी फाटा आणि फुटाणी वस्ती, शेलमाळा, हे असा एक वेगाचा असा एक पट्टाच वेगळा होता का त्या ठिकाणी अतिशय गंभीर म्हणजे अतिशय खतरनाक असं चित्र स्पष्ट डोळ्यासमोर दिसत होतं. साहेब, नायरेमाळ्यातली घटना सांगा जरा. नायरेमाळ्यामध्ये हरिभाऊ रघुनाथ थोरात, साधारण 70 वर्ष वय असेल, ते आपल्या गोठ्यामध्ये काम करत असताना पाऊस चालू झाला, वादळ चालू झालं. मग तिथे ते थोडे आडुशाला उभे होते आणि अचानक गोठ्याच्या पाठीमागे एक नारळाचं उंच झाड होतं, ते वरतून वादळी वाऱ्यामुळं पडलं आणि ते त्यांच्या अंगावर पडल्यामुळं त्यांचा तिथं जागीच दुर्दैवी असा मृत्यू झाला. परंतु त्यांनी बराच आरडाओरडा केला, शेजारी 2-3 आरडाओरडा केला, पण आजूबाजूचे जे पोल होते रस्त्यावरचे असतील, त्यांच्या तारा, पोल तुटले होते, तारा रस्त्यावर होते, त्यामुळे लोक घाबरली होती. त्याच्यामुळे तिथपर्यंत लोकांना लवकरात लवकर जाता नाही आलं. त्याच्यामुळे त्यांचा दुर्दैवी असा आकस्मिक त्यांचा मृत्यू झाला. अतिशय दुःखद अशी आमच्या चांडोली गावावर शोककळा त्या घटनेने पसरलेली आहे. आणखी कोणत्या कोणत्या मळ्यातल्या काय घटना घडल्या? नाही, प्रत्येक मळ्यामध्ये नायरेमाळा असेल, काळेमाळा असेल, वरती ठाकर वस्ती असेल, किंवा हा बेलदत्तवाडी आपण इथे आता उभे आहेत, फुटाणी वस्ती असेल, शिलमाळा असेल, म्हणजे लोकांची घरे अक्षरशः घरांवरचे पत्रे उडून गेलेत, कौले उडाली, जे घरामध्ये धान्य साठवले होते अक्षरशः ते भिजलेले, कांद्याच्या बराख्या म्हणजे ज्या कांद्या चाळ्या आहेत त्या कांद्या चाळीवरचे पत्रे उडाले, कौले उडाली. त्याच्यानंतर जवळजवळ चांडोलीमध्ये 100 पोल तुटले असतील. म्हणजे आता आम्हाला तर हे चित्र असं दिसतंय का 4-5 दिवस पुढची लाईट आली तर चांगलं होईल. म्हणजे MSEB ला, महावितरणाच्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली, तालुक्यामधले जेवढ्या ज्या एजन्स्या काम करतात त्या सगळ्या 9-10 एजन्स्या लावून लवकरात लवकर आमच्या चांडोलीची ही लाईट दुरुस्त करावी. कारण हे जर दुरुस्त नाही केले तर आज लोकांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा अडचण होऊ शकते. धन्यवाद.